विद्यार्थी मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वीच आपला फर्स्ट इयर 2024 आणि 19 पॅटर्न आणि सेकंड इयर 19 पॅटर्न ऑलरेडी रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट लागल्यानंतर काल तुमचे मार्क पण तुमच्या स्टुडंट प्रोफाइल मध्ये दिसत आहे. म्हणजे आता प्रोसेस आली ती रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीची. सो फोटोकॉपी, रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन याची कंप्लीट प्रोसेस डिटेल तुमच्या स्टुडंट प्रोफाइलवर कसं येतं, कसं अप्लाय करायचं, सगळं कुठे क्वेश्चन नंबर टाकायचा, काय सगळी डिटेल प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ दिला, त्यात मी डिटेल प्रोसेस दिली होती. तीच व्हिडिओ ती सेम काही दिवसांपूर्वी जरी मी दिली होती तरी ती सेम प्रोसेस 2024 पॅटर्न आणि 19 पॅटर्न सगळ्यांसाठी सेम प्रोसेस आहे, काहीच चेंज नाहीये. सो 24 पॅटर्न असो किंवा 19 पॅटर्न असो, फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, कुठलाही मुलगा असो, सगळ्यांनी तीच फॉलो करायची. सो तोच व्हिडिओ मी इथे देतोय. तो व्हिडिओ डिटेलमध्ये बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर होईल आणि मग त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करा. कारण मुलांकडनं पुन्हा पुन्हा चुका होत आहे, त्या चुका आता होणार नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन आणि रिचेकिंगची जी नवीन प्रोसेस आली आहे ती पूर्णपणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुणाला भेटण्याची गरज नाही, कुणाकडे जाण्याची गरज नाही. पूर्ण फोटोकॉपीला अप्लाय केल्यापासून तुमचा पेपर रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन टाकण्यापर्यंत मध्ये काय प्रोसेस आहे, कुणाला भेटायचंय, कुणाकडून काय करायचं, सगळं डिटेल मध्ये इथे एक्सप्लेन करणार आहे. सो मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी प्रोफेसर मंगेश खैरे तुमचं स्वागत करतो. तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पहिलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आता व्यवस्थित लक्ष द्या. मित्रांनो बघा, पहिल्यांदा आपला रिझल्ट लागल्यानंतर कुठलाही रिझल्ट असतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, बी, कुठलाही रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला वाटलं की आपल्या मार्कांमध्ये वेगळे मला जास्त मार्क यायला पाहिजे, कमी मार्क आले किंवा पेपर निघायला पाहिजे, बॅक राहिलं, तर अशा वेळी आपण अप्लाय करतो फोटोकॉपीला. सो फोटोकॉपीला तुम्हाला तुमचं स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम SPS आहे त्यामधून पहिल्यांदा अप्लाय करावं लागतं, बरोबर. अप्लाय केल्यानंतर इथे आपण साधारणतः 250 रुपये फी पेड करतो आणि अप्लाय करतो फोटोकॉपीसाठी. फोटोकॉपी म्हणजे काय, तुमचा जो आन्सर शीट होती ती तुम्हाला चेक करायची असते. सो त्यासाठी तुम्हाला काय युनिव्हर्सिटी जाऊन चेक नाही करतात. मग युनिव्हर्सिटी काय करते, त्याची एक स्कॅन कॉपी, सॉफ्ट कॉपी तुमच्या आन्सर शीटची ती आपल्याला मिळावी, त्यासाठी आपण फोटोकॉपीला अप्लाय करतो आपल्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम मधून. मग एकदा फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर काही दिवसांनी फोटोकॉपी आपल्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम मध्ये येते. मग आपण त्याची सेकंड स्टेप आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची. प्रिंट काढल्यानंतर ज्या सब्जेक्ट टीचर होते त्या सब्जेक्ट टीचर कडनं कॉलेजचे आपल्याला तो पेपर चेक करून घेणं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मेकॅनिक्सचा पेपर माझा बॅक राहिला, सो इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा पेपरला मला समजा पवार सर शिकवत होते, तर मला पवार सरांकडनंच तो पेपर आता चेक करायला घेऊन जायचा आहे. ओके, मग आता पेपर चेक करायला घेऊन गेल्यानंतर शिक्षक तुम्हाला ह्या 5 तत्वावर आधारित तुमचा पेपर चेक करून देता आणि सांगता याच्यापैकी कुठली प्रोसेस तुला लागू होणार आहे. तो यालाच मी मराठीत घेतलंय. हे ऍक्च्युअली तुमच्याकडे असा फॉर्म असतो बघा, तुम्ही बघितलं असेल कॉलेजमध्ये तुम्हाला असा फॉर्म भेटतो. हे 5 मुद्दे आहे. हेच 5 मुद्दे मुलांना इंग्लिशमध्ये समजत नाहीये, सो मी ते मराठीत एकदम सोप्या भाषेत आपल्या भाषेत करून घेतलंय. हा प्रत्येक एक मुद्दा आणि त्याच्या पुढचं रिमार्क, येस नो, रिमार्क काय, हे सगळं मी मराठीत तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. सो सुरू करूया. पहिला जो मुद्दा आहे याचं बघा एक्सप्लेनेशन मी इथे लिहिलंय. सो शिक्षक पेपर चेक करताना, पेपर चेक केल्यानंतर सांगतील तुम्हाला की पहिल्यांदा हे तर तुम्हालाच बघायचं. पहिला मुद्दा सेल्फ तुम्ही करू शकता की आन्सर शीटवर जे मार्क आले आणि रिझल्टवर जे मार्क येते वेगवेगळे असतील तर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे पहिल्या केससाठी. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा रिझल्ट लागला तेव्हा तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला रिझल्टवर आहे 28 मार्क, पण आपण आन्सर शीट आता मागवली तर आन्सर शीटवर आपल्याला दिसत आहे 42 मार्क. म्हणजे जर रिझल्टवर आणि आन्सर शीटवर मार्क जर वेगवेगळे असतील तर या मुद्द्याला अप्लाय करायचं. मग असं असेल तर यस लिहायचं आणि इथे मेन्शन करणार आपण की बोथ मार्क आर डिफरंट. या प्रकारे आपला रिमार्क येईल हा असा यस, आणि मग इथे येईल डिफरंट मार्क आहे. आणि जर नसेल, जर आन्सर शीट वरचे मार्क आणि रिझल्ट वरचे मार्क सेम असतील तर इथे नो रिमार्क येईल. नो म्हणजे काहीच नाही. आणि मार्क्स ऑन स्टेटमेंट, मार्क्स ऑन कव्हर पेज ऑफ आन्सर बुक बोथ आर सेम. ओके, सो इथे काहीच नाही भरलं तरी चालेल, नो करून द्यायचं. जिथे जिथे नो येईल तिथे तुम्हाला पुढे काहीच लिहिण्याची गरज नाहीये, ब्लँक ठेवायचं रिमार्क. पण जिथे जिथे यस आलं तिथे तिथे तुम्हाला पुढे लिहायचंय, ते काय मी सांगतो. ओके, सो लक्षात घ्या. पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा, चेक केल्यानंतर जर तुमची अशी कंडिशन असेल, काही चेक प्रश्नांचे मार्क्स टोटल मार्क मध्ये ऍड केले नाही. म्हणजे समजा तुमचे टोटल मार्क तुमच्या आन्सर शीटवर आहे, समजा तुम्हाला मार्क दिलेले आहे समजा 52, पण काही प्रश्न समजा क्वेश्चन नंबर 4 तुमचा चेक नाही झालाय, क्वेश्चन नंबर 5 तुमचा चेक नाही झालाय. सो क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 8 मार्क आहे, 5 मध्ये 2 मार्क आहे, म्हणजे असे 10 मार्क तुमचे मेन मार्कांमध्ये ऍड झाले नाही. म्हणजे तुम्हाला दिले होते 52 मार्क,
बरोबर. पण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये 8 आणि 2 10 मार्क तुमचे ऍड करायचे राहून गेले, म्हणजे तुम्हाला भरताय 62 मार्क. अशी जर कंडिशन असेल तर इथे यस लिहायचं, यस. आणि मग इथे क्वेश्चन नंबर येईल, क्वेश्चन नंबर समजा 5 ला उदाहरण घेतोय मी, क्वेश्चन नंबर समजा 5 आणि क्वेश्चन नंबर समजा 4. एकच मिनिट. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 असं तुम्हाला रिमार्क द्यायचं आहे बघा. यस आलं तरच पुढे रिमार्क येईल. ओके. मेन्शन मिस क्वेश्चन नंबर 1, 2 उदाहरण दिलंय त्यांनी, तसं आपण 4, 5 कुठलेही घेतले, बरोबर. आणि जर इथे तुमचे सगळे प्रश्नांचे मार्क जर टोटल मध्ये ऍड केले असेल, इथे नो येईल. नो आल्यानंतर हे ब्लँक राहील. हे कळालं. थर्ड प्रोसेस पुढे बघा. ओके. सो इथे म्हटलं आतील सर्व प्रश्नांची मार्कांची टोटल मुख्य पेजवर दिलेल्या मार्कांची टोटल वेगवेगळे आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे बघा, समजा आता आपण काउंट केले, सगळे प्रश्नांचे मार्क काउंट केले, तर ते समजा 21 भरताय. करेक्ट टोटल 21 द्यायला पाहिजे होती, पण तुमच्या मेन पेजवर किती टोटल दिले, रॉंग टोटल आहे 16. म्हणजे मेन पेजवर किती दिली, टोटल 16. हे उदाहरण घेतलंय. कदाचित तुमच्या केसमध्ये इथे तुम्हाला टोटल भरती 56 दिले, 40 असं असू शकतं. सो ते तिथे मेन्शन करायचं असेल. जर यस आला तर, असं असेल तर, नसेल तर नो येईल. मग इथे ब्लँक राहील बघा. यस आलं, समजा इथे यस आलं तरच तुम्हाला लिहायचं की टोटल ही किती करेक्ट टोटल, ही करेक्ट टोटल आणि रॉंग टोटल. सो करेक्ट टोटल काय आहे, रॉंग टोटल काय आहे ते तुम्हाला लिहायचंय. आणि नो आलं तर ते ब्लँक राहील. कळालं हे. सो उदाहरणार्थ आता करेक्टचं सांगितलं मी, समजा नो आला, हा नो आला. पुढे बघा. आता काही क्वेश्चन्स किंवा त्यातील स्टेप्स किंवा त्यातील काही भाग चेक झालेले नाही. म्हणजे समजा एखादा क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन तुमचा चेकच नाही झाला, किंवा क्वेश्चन चेक आहे पण तो त्याच्यात समजा 5 स्टेप आहे, पहिल्या 2 स्टेप चेक आहे, खालच्या 3 स्टेप चेक नाहीये, किंवा 3 पानांचं उत्तर दिलंय, 2च पानं चेक झाले, 1 पान चेक झालं नाही. मग असं जर काही राहून गेलं असेल चेकिंग मध्ये, तर मग इथे यस येईल. यस आल्यानंतर मग तुम्हाला इथे क्वेश्चन नंबर, समजा क्वेश्चन नंबर 4 चेक नाहीये आणि तो पेज नंबर कितीवर आहे, पेज नंबर समजा 16 वर आहे, तेच तुम्हाला मेन्शन करायचं बघा. हा पॉइंट होता तुमचा चौथा. क्वेश्चन नंबर आणि पेज नंबर किती ते चेक करायचं. आणि नसेल तर नो येईल. नो आल्यानंतर इथे नो आलं तर इथे ब्लँक राहील. नेक्स्ट, डिस्क्रिपन्सी म्हणजे काय, चेक पेपर व मार्क्स यात काही विसंगतता असेल, म्हणजे चेक केलेले पेपर त्याचे मार्क आणि टोटल भेटलेले मार्क यात काही डिफरन्स असेल, तुम्हाला जर वाटत असेल किंवा सरांना वाटत असेल, तर त्या केसमध्ये हा 5वा पॉइंट कन्सिडर केला जातो. नसेल तर नो येईल आणि इथे ब्लँक राहील बघा. जर तुम्हाला आता समजा या मुलाला हे 2 कंडिशन्स आल्या यसच्या, तर त्याला मग इथे रिचेकिंग रिव्हॅल्युएशन साठी टाकायचंय. आणि जर सगळे नो आले तर नो चेंज झाला, मग तुम्हाला रिव्हॅल्युएशन रिचेकिंग काहीच करायचं नाहीये. कळालं. याच्यातला एखादा मुद्दा यस आला तरच तुम्हाला पुढे रिचेकिंग रिव्हॅल्युएशनला जायचंय, जर सगळे नो आले तर नाही जायचं. कळालं. सो मित्रांनो, ही डिटेल प्रोसेस मी तुम्हाला सांगितली. आता याच्या पुढे काय, हे तुम्हाला सांगितलं सरांनी पेपर चेक करता करता की तुझा याच्यातला कुठला पॉईंट भरतो. मग उदाहरणार्थ तुमचे हे 2 पॉईंट भरले, किंवा हा एकच भरला, किंवा हा एक भरला, किंवा हा भरला, हे नाही भरले, कुठलाही पॉईंट भरू शकतो. मी उदाहरण दाखल हे 2 घेतले. मग याच्यानंतर काय करायचं, आता हे तुम्ही सरांकडून हे क्वेश्चन नंबर असेल ते, त्याच्यानंतर यस नो हे सगळं तुमच्या वहीवर, सरांकडे जेव्हा पेपर घेऊन जातो आपण हार्ड कॉपी या पेपरची प्रिंट, तेव्हा वही घेऊन जायची, वहीवर हे रिमार्क लिहून घ्यायचे. लिहून घेतल्यानंतर कुठे जाणार, तुम्ही कॉलेजच्या एक्झाम सेक्शन मध्ये जायचं. एक्झाम सेक्शन मध्ये गेले की तुमचं आन्सर शीट आणि तुमच्याकडे हे रिमार्क असलेले 5 प्रश्नांचा रिमार्क असलेली वही असेल. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे ते त्यांच्या सॉफ्ट कॉपीमध्ये एंट्री करून घेतात तुमची, की तुमच्या याच्यात काय रिमार्क आला, यस कुठे, पुढे रिमार्क काय, ते सगळं त्यांच्या याच्यात या सेम शीटवर, ही सेम शीट त्यांच्याकडे असते सॉफ्ट कॉपीमध्ये, याच्यामध्ये ते इंटर करून घेतील. इंटर केल्यानंतर मग तुम्हाला ते त्याची एक प्रिंट देतील. म्हणजे हे इंटर केलं की याची एक प्रिंट तुम्हाला देतील. सो ती प्रिंट आणि आन्सर शीट, तुमची जी ओरिजिनल आन्सर शीट, या दोघांना आपल्याला स्टेपल करायचं आणि मग हे आपल्याला एक्झाम सेक्शन मध्ये एक्झाम ऑफिसरकडे जमा करायचं आहे. सो अशा प्रकारे ही 7-6 स्टेपची आपली रिचेकिंग रिव्हॅल्युएशन फोटोकॉपीची स्टँडर्ड आणि नवीन प्रोसेस मित्रांनो आहे. ही 19 वर्षापूर्वी आधी वापरली जायची, म्हणजे 2003 पर्यंत ही सेम प्रोसेस असायची. पण 2004 पासून तर 24 पर्यंत आता मागच्या सेमला तुम्ही जी प्रोसेस वापरायची ती वापरली जायची. आता 20-19 वर्षानंतर पुन्हा ही प्रोसेस आली आहे. सो ही बेस्ट प्रोसेस आहे. आता या प्रोसेस नंतर काय तुम्हाला फायदे होता मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर तुमचे आपले इंजिनिअरिंगचे तुमचे विषय तुम्हाला स्कोरिंग करायचे किंवा बॅकलॉग आहे, रिव्हॅल्युएशन आहे, काही असेल तर आपलं पर्पल ॲड ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. अँड्रॉइड वर आहे आणि iOS वर सुद्धा आहे. तुम्हाला डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आमचा खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे, तिथून तुम्ही मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता, आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि पर्पल ॲड ऍप नक्की डाउनलोड करा. पर्पल ॲड ऍप वर मित्रांनो तुमच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, बी सगळ्या डिपार्टमेंटचे इम्पॉर्टंट विषयांचे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, पेपर सोल्युशन्स आहेत,
IMP क्वेश्चन्स आणि नोट्स या सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल करून दिल्या आहे. जर तुम्ही आपला कोर्समध्ये प्रत्येक विषयांचे कोर्सेसमध्ये 10-15 मार्कांचे फ्री व्हिडिओ लेक्चर आहे, पहिल्यांदा ऍप डाउनलोड करा, ते फ्री व्हिडिओ लेक्चर बघा. ते जर तुम्हाला आवडले तर कोर्स नक्की सबस्क्राईब करा. मी 100% गॅरंटी देतो तुम्हाला त्याच्यानंतर पुस्तक घेण्याची गरज नाही, पेपर सोल्युशन घेण्याची गरज नाही, पेपर पॅटर्न साठी सरांना भेटायची गरज नाही, कुणाच्याच पाया पडायचं नाही. ऍप मध्ये सगळं दिलंय, तेवढंच करायचं, तेच परफेक्ट करायचं. पेपर पुस्तक सोडा, तुमचा पेपर तुम्ही गॅरंटेड स्कोरिंग वर काढशाल. आणि नक्की आपल्या फ्रेंडला सुद्धा पर्पल ऍट ऍप्लिकेशन सजेस्ट करा. तसंच तुम्हाला वाटलं मला ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे, तुम्ही पर्पल ऍट मध्ये ऑफलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकता. कुठल्या विषयांचे होता, कुठे होता, नगर, नाशिक, पुण्यामध्ये, यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. येस, सो नक्की कॉन्टॅक्ट करा, पर्पल ऍट ऍप डाउनलोड करा. पुढे बघूया. आता आपण प्रोसेस जाणून घेतली, आता याचा आपल्याला नक्की फायदा काय होणार आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला सरांनी समजा सांगून दिलं की ही मार्कांची टोटल आहे, ठीक आहे, इथे तुम्ही रिव्हॅल्युएशन करू शकता. पण सरांनी सांगितलं की इथे चेकिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, जो त्या केसमध्ये तुम्ही जेव्हा पुन्हा चेकिंगला टाकताय त्या केसमध्ये असं नाही की 100% तुम्हाला सरांनी सांगितलं कॉलेजच्या तसाच रिझल्ट येईल. कारण एखादा प्रश्न आहे 3 पानास तुम्ही लिहिलाय, सर बोलताय की तुझे पॉइंट्स बरोबर आहे, तुला 8 पैकी 8 मार्क भेटायला पाहिजे किंवा 6 मार्क भेटायला पाहिजे. पण त्या जे चेकर आहे, पेपर चेकर जे युनिव्हर्सिटीत आहेत त्यांच्यावर आहे थेरी पेपरला किंवा काही ठिकाणी किती मार्क द्यायचे. सरांनी तुला 8 सांगितले, ते कदाचित 6 देऊ शकता. म्हणजे या प्रोसेसमध्ये तुझी अॅक्युरसी आहे, रिव्हॅल्युएशन रिचेकिंग केल्यानंतर 90% अॅक्युरसी आहे पेपर निघण्याची, सरांच्या रिमार्क नंतर 100% नाही, हे लक्षात घे. ओके, आता या प्रोसेस नंतर आपल्याला काय काय बेनिफिट होत आहे. पहिलं तर आपले सगळ्यात महत्वाचे पैशांची बचत होते. म्हणजे कसं बघा, आपण फोटो कॉपीला अप्लाय केलं, 250 रुपये भरले की आपण आधी काय करायचो, पेपर चेकिंग वगैरे सरांकडे जायचं नाही, डायरेक्ट आपल्याला वाटलं आपण टाकून द्यायचो किंवा सरांनी सांगितलं अंदाजे वाढून देतं टाकून द्या, आपण टाकून द्यायचो. तिथे पुन्हा 350 रुपये रिचेकिंग रिव्हॅल्युएशनला आपल्याला टाकावे लागतात. म्हणजे तो पैशांचा आपला सेव्ह झाला. जर सरांनी सांगितलं तरच टाक, सरांनी सांगितलं नाही होते, उगाच टाइमपास करू नको, तर नाही टाकायचे, म्हणजे पैशांची सेव्हिंग होते. सेकंड काय उरायला आपला टाइम वाचू राहिला, टाइमची सेव्हिंग होते. बघा आधी काय व्हायचं, रिझल्ट नंतर आपण हे टाकून द्यायचो, रिचेकिंगला टाकायचो, आपल्याला एक मन म्हणायचं अरे तुझा पेपर निघून जाईल, तू काय अभ्यास करू नको. आणि दुसरं मन म्हणायचं की नाही, पेपर नाही निघणार, अभ्यासाला लाग, कारण पेपरच्या 2 दिवस आधी रिझल्ट आला तर फसून जाशील, नंतर अभ्यासाला टाइम होणार नाही. आधी काय तसंच व्हायचं, रिचेकिंगचा रिझल्ट पेपरच्या एकतर पेपर दिल्यानंतर यायचा, पास झालं तर एवढा केलेला अभ्यास वाया गेला, नापास झालं तरी पेपरच्या 8 दिवस रिझल्ट आधी आला तर 8 दिवसात काय अभ्यास करणार आहे. म्हणजे दागदुख असायची, करू की नको, करू की नको, एक मन म्हणायचं नापास होशील कर, एक मन म्हणायचं पास होशील करू नको. हा टाइम वेस्टिंग व्हायचा. त्याच्यामुळे काय यायचं, टेन्शन वाढत जायचं सारखं. हे टेन्शन पासून पण आपल्याला फ्री भेटलं. आणि चौथं, आता क्विक रिझल्ट तुमचा येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा जो रिझल्ट एकदम लेट यायचा तो लवकर येईल. कारण आधी काय व्हायचं, आपण पेपर रिचेकिंगला टाकल्यानंतर सरांना युनिव्हर्सिटीमध्ये सगळे क्वेश्चन चेक करावे लागायचे. पण आता काय, सगळे नाही चेक करायचे ना, जे क्वेश्चन नंबर दिले तेवढेच चेक करायचे, पान नंबर दिले तेवढेच चेक करायचं. म्हणजे पेपर चेकिंगचा जो टाइम जास्त जायचा पूर्ण पेपर चेकिंगचा, तो आता कमी होणार आहे. सो यामुळे तुमचा रिझल्ट सुद्धा एकदम लवकर येईल. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन, फोटोकॉपीची डिटेलमध्ये प्रोसेस मी तुम्हाला सांगितली. याच्यानंतर कुणाला भेटू नका, कुणाची मदत सुद्धा घेऊ नका. ही 6 स्टेपची प्रोसेस फॉलो करा. काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. तुमचे पेपर नक्की तुम्ही स्कोरिंगवर काढाल. आणि पुन्हा एकदा सांगतो, पर्पल ऍट ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरनं फ्री व्हिडिओ लेक्चर जे मराठी हिंदीमध्ये ते बघा. आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा. इंजिनिअरिंग तुमची खूप सोपी होईल. आणि तुम्हाला वाटलं क्लासेस करायचे तर त्यासाठी सुद्धा इन्क्वायरी करू शकता. सो नक्की पर्पल ऍट ऍप्लिकेशन आणि पर्पल ऍट क्लासेसला तुम्ही कनेक्शन ठेवा, कनेक्ट व्हा आणि आपली इंजिनिअरिंग सोपी करा. काही डाऊट लागले, अजून काही व्हिडिओ लागल्या, नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू.